कर्मचारी वर गेला आणि एक खाली धरत होता, तर विजेचा धक्का लागून हा कर्मचारी जागीच मृत्यू पावला। त्याचं नाव आहे अमोल दिनकर जाधव, त्याचं वय आहे 27 वर्ष। याला कर्मचारी हा परमनंट लागून वर्षसुद्धा झालेलं नाही। आणि दुसरा कर्मचारी रवी रणधीर रिडलॉन हा गांधीनगरचा रहिवासी आहे आणि अमोल दिनकर जाधव हा मुकुंदवाडीचा रहिवासी आहे। दरवेळेस प्रशासन या सफाई कामगारांना कोणतं काम करावं कोणतं नाही करावं याची त्यांना काही हे नाही आहे। कोणतंही काम अर्जंट सांगतात आणि तुम्हाला सस्पेंड करू म्हणतात। सस्पेंड करायच्या धाकाने आज एकाचा जीव गमावलेला आहे। हा सफाई कामगार आत्ताच लागलेला आहे, 26 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा जीव गेला। आमची बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आयुक्तावर 302चा गुन्हा दाखल करावा असे आम्ही मागणी करतोय। तोपर्यंत आम्ही ही मावता हलवणार नाही या ठिकाणाहून। जोपर्यंत आयुक्तावर महानगरपालिकेवर 302चा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मावता हलू देणार नाही। आता इथंच आहे ना, मर्चुरीमध्ये आहे। सर, मनपाचा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असतानाही ते सोबत नव्हते की यांच्यासोबत नव्हते का? ते मनपाचे कोणते इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे लोक यांच्या सोबत नसतात। तर ज्या वेळेस वरून बडगा येतो, पोस्टर काढा, शहर खराब होत आहे, तर सफाई कामगार हा पहिला दिसतो, गरीब माणूस, त्याला पोस्टर काढायला सांगतात। इकडे कार्यकर्ते शिवाय देतात ज्यांचे पोस्टर काढले ते, आणि इकडं अधिकारी म्हणतात तुम्हाला सस्पेंड करू। या दोन्हीच्या याच्यामध्ये आज एका कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। याची खूप मोठी जबाबदारी आहे। हा 25-26 वर्षाचा मुलगा आहे, याच्या 2 मुली आहे लहान लहान। याचं कसं होईल आता कुटुंबाचं? याला कोणी भाऊ नाही, कोण नाही, फक्त एक बायको आहे आणि एक आई आहे त्याला। सिग्मा हॉस्पिटलला जे कर्मचाऱ्याला दाखल केलेलं आहे त्याची काय अडचण समोर आलेली आहे? आता सिग्मा हॉस्पिटलहून आम्हाला आत्ता फोन आला की ज्या कर्मचाऱ्याला तिथं रवी रणधीरला रिडलॉनला तिथं घेऊन गेले, परंतु तिथं बिल भरा म्हणून थांबवलंय ते। महानगरपालिका प्रशासन तिथं बिल सुद्धा भरत नाही। या घाटी प्रशासनाकडून इथून उचलून घेऊन गेले त्याला। तो पण सिरियस आहे, तिथं गेल्यावर त्याचं बिल भरत नाही। आपल्या संघटनेची काय भूमिका असणार? जर त्यांनी बिल भरलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने